नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी प्रिपरेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित MCQs म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हे बघणार आहोत आणि प्रयत्न करणार आहोत जवळपास बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण जीवनाचे प्रश्न त्यामध्ये कव्हर होतील. म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं लेक्चर MPSCच्या सगळ्या एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असेल. तरी हे लेक्चर शेवटपर्यंत बघा. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज हे कोणत्या संस्थेने स्थापन केले होते? मुंबईला जे सिद्धार्थ कॉलेज स्थापन झालं होतं आणि औरंगाबादला जे मिलिंद कॉलेज स्थापन झालं होतं हे खालीलपैकी कुठल्या संस्थेने स्थापन केलं होतं असा हा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे मित्रांनो शेड्यूल कास्ट फेडरेशन, दुसरा ऑप्शन आहे बहिष्कृत हितकारणी सभा, तिसरा ऑप्शन आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि चौथा ऑप्शन आहे स्वतंत्र मजूर पक्ष. तर मित्रांनो, यापैकी पीपल्स एज्युकेशन सोसायटीने मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद कॉलेज हे स्थापन केलं होतं. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 जे आहे हे बरोबर उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. म्हणजे आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे जी खाली मॅच होत नाही. खाली पक्ष आणि त्यांचे स्थापनेचे वर्ष दिलेले आहेत तरी आपल्याला अयोग्य जोडी ही ओळखायची. पहिला ऑप्शन आहे की स्वतंत्र मजूर पक्ष हा 1936 ला स्थापन झाला होता. दुसरा ऑप्शन आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही 1945 ला स्थापन झाली होती. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन हे 1944 ला स्थापन झालं होतं आणि चौथा ऑप्शन आहे बहिष्कृत हितकारी सभा ही 1924 ला स्थापन झाली होती. मित्रांनो, यापैकी जे पहिला ऑप्शन आहे स्वतंत्र मजूर पक्ष 1936 ला स्थापन झालं होतं तर ही जोडी बरोबर आहे. दुसरं ऑप्शन आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी 1945 ला स्थापन झाली होती हे सुद्धा बरोबर आहे. पण जे तिसरं ऑप्शन आहे शेड्यूल कास्ट फेडरेशन हे 1944 ला स्थापन न होता हे 1942 ला स्थापन झालं होतं आणि चौथा ऑप्शन आहे बहिष्कृत हितकारणी सभा हे 1924 ला स्थापन झालं होतं. म्हणून जी अयोग्य जोडी आहे मित्रांनो ते ऑप्शन क्रमांक 3 आहे शेड्यूल कास्ट फेडरेशन 1944 दिलेलं आहे पण ते 1942 असायला पाहिजे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर हे ऑप्शन क्रमांक 3 शेड्यूल कास्ट फेडरेशन आहे. तर चला मित्रांनो जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? योग्य विधान विचारलेलं आहे मित्रांनो. पहिलं विधान आहे त्यांनी स्वतंत्र लेबर पार्टीची स्थापना केली होती आणि दुसरं ऑप्शन आहे 1951 मध्ये हिंदू कोड विधेयकातील मतभेदांमुळे त्यांनी राजीनामा दिला होता. तर मित्रांनो, तुम्हाला कल्पना असेलच की त्यांनी स्वतंत्र लेबर पार्टी ही 1936 ला स्थापन केली होती आणि हिंदू कोडमध्ये झालेल्या वादामुळे त्यांनी राजीनामा सुद्धा दिला होता. म्हणून पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य दोन्ही बरोबर असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 जे आहे हे दोन्ही जे वाक्य आहेत हे बरोबर आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आहे. समोरचा प्रश्न, खाली दिलेल्या विधानांपैकी अयोग्य विधान ओळखा. इथं अयोग्य विधान ओळखायचे मित्रांनो आपल्याला. ऑप्शन पहिला आहे बाबासाहेबांनी 1920 ला मूकनायक पाक्षिक सुरू केले होते. दुसरा ऑप्शन आहे महाडचा सत्याग्रह हा 1927 ला झाला होता. 1939 ला बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती आणि चौथा ऑप्शन आहे 1942 ला बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन हे स्थापन केलं होतं. तर मित्रांनो, पहिलं जे ऑप्शन आहे की बाबासाहेबांनी मूकनायक हे पाक्षिक 1920 ला स्थापन केलं होतं तर हे बरोबर आहे. मूकनायक पाक्षिक 1920 लाच त्यांनी सुरू केलं होतं आणि महाडचा सत्याग्रह म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हा 1927 लाच झाला होता. म्हणून हा ऑप्शन सुद्धा बरोबर आहे. तिसरा ऑप्शन मित्रांनो 1939 ला बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली हे चुकीचं ऑप्शन आहे. कारण इथं 1939 नसताना इथे 1936 असायला पाहिजे. कारण स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना ही 1936 ला झाली होती. आणि चौथ्या ऑप्शन मध्ये मित्रांनो 1942 लाच शेड्यूल कास्ट फेडरेशन हे बाबासाहेबांनी स्थापन केलं होतं. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 जे आहे हे अयोग्य विधान आहे. म्हणून हेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. भीमराव आंबेडकरांचा जन्म कधी झाला होता असा हा प्रश्न आहे मित्रांनो. फार फॅक्च्युअल प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांनी सहज डेट ऑफ बर्थच विचारलेली आहे. तर ऑप्शन आहेत 5 फेब्रुवारी 1883, 14 एप्रिल 1891, 24 ऑगस्ट 1884, 21 ऑक्टोबर 1883. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 जे आहे 14 एप्रिल 1891 हे बरोबर उत्तर आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा 14 एप्रिल 1891 ला झाला होता.
समोरचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताच्या संविधान सभेत भीमराव आंबेडकरांचे स्थान काय होते? पहिला ऑप्शन आहे संविधान सभासदांचे अध्यक्ष, दुसरं ऑप्शन आहे संविधान सभेचे उपाध्यक्ष, तिसरं संविधान सभेचे सभापती आणि चौथं मसुदा समितीचे अध्यक्ष. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक जे 4 आहे मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. 1956 मध्ये भीमराव आंबेडकरांनी कोणता धर्म स्वीकारला होता? म्हणजे जे धर्मांतरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं 1956 तेव्हा त्यांनी कोणता धर्म स्वीकारला होता असा हा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे मित्रांनो बौद्ध धर्म, दुसरं इस्लाम धर्म, तिसरं जैन धर्म आणि चौथा झोरोस्ट्रियनचा धर्म. तर मित्रांनो तुम्हाला कल्पना असेलच की त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 जे हे बरोबर उत्तर आहे. समोरचा प्रश्न मित्रांनो 1916 मध्ये बाबासाहेबांनी हा प्रबंध लिहिला त्यासाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठाने PhD ची डिग्री दिली होती. म्हणजे PhD डिग्रीसाठी त्यांनी कोणता प्रबंध लिहिला होता असा हा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक पहिला आहे नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी, दुसरा ऑप्शन आहे ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्सेस ऑफ ईस्ट इंडिया कंपनी, तिसरा ऑप्शन आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी आणि चौथा ऑप्शन आहे हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. तर मित्रांनो यामध्ये जो पहिला ऑप्शन आहे नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी हा त्यांचा PhD चा प्रबंध आहे, म्हणून बरोबर ऑप्शन जे आहे ते ऑप्शन क्रमांक 1 आहे. समोरचा प्रश्न मित्रांनो कोणत्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली होती? म्हणजे बहिष्कृत हितकारणी सभा ही संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी स्थापन केली होती? पहिला ऑप्शन आहे 1919, दुसरा ऑप्शन आहे 1927, तिसरा ऑप्शन आहे 1922 आणि चौथा ऑप्शन आहे 1924. तर मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभा ही 1924 ला स्थापन केली होती, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 जे आहे हे बरोबर उत्तर आहे. समोरचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणते कार्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी निगडीत नाही? म्हणजे खालीलपैकी असं कोणतं कार्य जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित नाही? पहिला ऑप्शन आहे महाडचा सत्याग्रह, दुसरा ऑप्शन आहे मनुस्मृती दहन, तिसरा ऑप्शन आहे चंपारण सत्याग्रह आणि चौथा ऑप्शन आहे काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह. तर मित्रांनो यापैकी महाडचा सत्याग्रह त्यांनी केला होता, मनुस्मृती दहन सुद्धा त्यांनी केले होते आणि नाशिकला काळाराम मंदिर प्रवेश सुद्धा त्यांनी केला होता. फक्त चंपारण्य सत्याग्रह हा जो सत्याग्रह होता हा बाबासाहेबांशी संबंधित नाही, कारण हा महात्मा गांधींनी केला होता. ठीक आहे मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 जे आहे हे बरोबर उत्तर आहे. खाली दिलेल्यापैकी कोणते ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधित नाहीत? म्हणजे खालीलपैकी कोणते ग्रंथ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले नाहीत? पहिला ऑप्शन आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी, दुसरा ऑप्शन आहे गांधी वर्सेस लेनिन, तिसरा ऑप्शन आहे द अनटचेबल्स आणि चौथा ऑप्शन आहे बुद्ध अँड इज धम्म. तर मित्रांनो पहिला जे ऑप्शन आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. तिसरं ऑप्शन जे आहे द अनटचेबल्स हे पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे आणि चौथा ऑप्शन बुद्ध अँड इज धम्मा हे सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. फक्त गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक जे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं नाही आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 जे हे बरोबर उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या वर्षी भारतरत्न देण्यात आला होता? हा सिंपलचा प्रश्न आहे मित्रांनो, वर्ष विचारलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता? ऑप्शन आहे 1956, दुसरा ऑप्शन आहे 1950, तिसरा ऑप्शन 1947 आणि चौथा ऑप्शन 1990. तर मित्रांनो जे चौथा ऑप्शन आहे 1990 हे बरोबर उत्तर आहे, कारण त्यांना मरणोपरांत 1990 ला भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. समोरचा प्रश्न आहे मित्रांनो बाबासाहेबांनी समता सैनिक दल कोणत्या वर्षी स्थापन केले होते? समता सैनिक दल जे बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केले होते ते कोणत्या वर्षी स्थापन केले होते असा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे 1930, दुसरा ऑप्शन आहे 1936, तिसरा ऑप्शन आहे 1924 आणि चौथा ऑप्शन आहे 1927. तर मित्रांनो यापैकी जे चौथा ऑप्शन आहे 1927 हे बरोबर उत्तर आहे, कारण याच वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दल हे स्थापन केले होते. समोरचा प्रश्न आहे मित्रांनो बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल ब्लँक ला झाला व त्यांना मरणोपरांत 14 एप्रिल ला भारतरत्न देण्यात आला. म्हणजे या 2 ब्लँक जागा जे दिल्या आहेत तिथे एक वर्ष आहे ते वर्ष तुम्हाला ओळखायचं आहे. तर ते वर्ष दिले आहेत मित्रांनो 1891 व 1990, दुसरा ऑप्शन आहे 1890 व 1991
तिसरा ऑप्शन आहे 1889 व 1989. चौथा ऑप्शन आहे 1888 व 1992. तर मित्रांनो, बाबासाहेबांचा जन्म हा 14 एप्रिल 1891 ला झाला होता व त्यांना मरणोपरांत 14 एप्रिल 1990 ला हा भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. म्हणून 1891 व 1990 हे ऑप्शन बरोबर आहे. तर यापैकी मित्रांनो जे फर्स्ट ऑप्शन आहे 1891 ते 1990 हे बरोबर उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव आंबावडे हे होते. हे गाव कोणत्या जिल्ह्यात येते? म्हणजेच प्रश्न विचारलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव जे आंबावडे आहे हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येतं? असा हा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे सिंधुदुर्ग जिल्हा, दुसरा ऑप्शन आहे रत्नागिरी, तिसरा ऑप्शन आहे सातारा आणि चौथा ऑप्शन आहे नागपूर. तर मित्रांनो, यापैकी जे ऑप्शन क्रमांक 2 आहे रत्नागिरी, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंबावडे हे गाव येतं. म्हणून रत्नागिरी ऑप्शन नंबर 2 हे बरोबर उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी मालोजी सपकाळ हे कोणत्या सरकारी पदावर होते? म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे वडील होते रामजी सपकाळ हे कोणत्या सरकारी पदावर काम करीत होते? पहिला ऑप्शन आहे सुभेदार, दुसरा ऑप्शन आहे कारकून, तिसरा ऑप्शन आहे बॅरिस्टर, चौथा ऑप्शन आहे प्राध्यापक. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 जे आहे सुभेदार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील हे आर्मीमध्ये सुभेदार होते, त्यामुळं ऑप्शन क्रमांक 1 जे आहे हे बरोबर उत्तर आहे. समोरचा प्रश्न मित्रांनो, बहिष्कृत हितकारणी सभेने आपले पहिले वसतिगृह 1925 ला येथे सुरू केले. तर मित्रांनो, बहिष्कृत हितकारणी सभेने बरेचसे वसतिगृह स्थापन केले होते. त्यामध्ये जे पहिलं वसतिगृह होतं जे त्यांनी 1925 ला स्थापन केलं होतं ते कुठे स्थापन केलं होतं असा हा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे मित्रांनो कोल्हापूर, दुसरा ऑप्शन आहे महाड, तिसरा ऑप्शन आहे नाशिक, चौथा ऑप्शन आहे सोलापूर. तर मित्रांनो, बहिष्कृत हितकारणी सभेने पहिलं वसतिगृह 1925 ला सोलापूर येथे सुरू केलं होतं. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 जे आहे हे बरोबर उत्तर आहे. समोरचा प्रश्न मित्रांनो, बाबासाहेबांनी 1928 साली केलेल्या अंबादेवी मंदिर सत्याग्रह हा कोणत्या जिल्ह्यात झाला होता? 1928 ला बाबासाहेबांनी जे अंबादेवी मंदिर सत्याग्रह केला होता तो कोणत्या जिल्ह्यात झाला होता असा हा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे मित्रांनो नागपूर, दुसरा ऑप्शन आहे नाशिक, तिसरा ऑप्शन आहे अमरावती आणि चौथा ऑप्शन आहे रत्नागिरी. तर मित्रांनो, यापैकी जे तिसरा ऑप्शन आहे अमरावती हे बरोबर उत्तर आहे, कारण सुप्रसिद्ध मंदिर अंबादेवी मंदिर हे अमरावतीला आहे आणि 1928 साली झालेला हा सत्याग्रह अमरावती येथेच झाला होता. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे. समोरचा प्रश्न मित्रांनो, अयोग्य जोडी ओळखा. म्हणजेच तुम्हाला खाली दिलेल्या 3 जोड्यापैकी अयोग्य जोडी ही ओळखायची आहे. पहिली जोडी आहे पार्वती मंदिर सत्याग्रह हा पुण्याला झाला होता. दुसरा ऑप्शन आहे काळाराम मंदिर सत्याग्रह हा नाशिकला झाला होता आणि तिसरं अंबादेवी मंदिर सत्याग्रह हा अमरावतीला झाला होता. तर यापैकी आपल्याला अयोग्य जोडी ही ओळखायची. आता नुकतंच आपण मागच्या प्रश्नात बघितलं की अंबादेवी मंदिर सत्याग्रह हा अमरावतीला झाला होता, म्हणून हे ऑप्शन बरोबर आहे. आणि काळाराम मंदिर सत्याग्रह हा नाशिकला झाला होता, म्हणून हे सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. आणि पार्वती मंदिर सत्याग्रह जे आहे तो पुण्यालाच झाला होता, म्हणून हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत. म्हणजेच यापैकी कुठलंच ऑप्शन हे अयोग्य नाही आहे, म्हणून यापैकी नाही हे उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन 4 यापैकी नाही हे बरोबर उत्तर आहे. समोरचा प्रश्न मित्रांनो, महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार कोणत्या दिवशी झाला होता? दिवस विचारलेला आहे मित्रांनो. आपल्याला माहिती 1932 ला झाला होता, पण तो केव्हा झाला होता असा हा प्रश्न विचारलेला आहे. पहिला ऑप्शन आहे 20 सप्टेंबर, सेकंड ऑप्शन आहे 25 सप्टेंबर, थर्ड ऑप्शन आहे 30 सप्टेंबर आणि चौथं ऑप्शन आहे 17 नोव्हेंबर. तर मित्रांनो, 25 सप्टेंबर 1932 हे बरोबर उत्तर आहे. कुठल्या पुस्तकामध्ये 24 सप्टेंबर दिलेला आहे, कुठं 25 सप्टेंबर दिलेला आहे, पण तुम्ही 24 किंवा 25 सप्टेंबर 1932 ही पुणे कराराची योग्य तारीख लक्षात ठेवा. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे बरोबर उत्तर आहे. समोरचा प्रश्न मित्रांनो, पुणे करारानुसार हरिजनांसाठी केंद्रात किती टक्के जागा या राखीव ठेवण्यात आल्या होत्या? म्हणजे पुणे करार जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये झाला होता त्यामध्ये हरिजनांसाठी किती टक्के जागा ह्या केंद्रात राखीव ठेवण्यात आल्या होत्या असा हा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे 18%, दुसरा ऑप्शन आहे 19%, तिसरा ऑप्शन आहे 22% आणि चौथा ऑप्शन आहे 17%. तर मित्रांनो, यामध्ये जे पहिला ऑप्शन आहे 18% हे ऑप्शन बरोबर आहे, कारण 18% जागा ह्या हरिजनांसाठी केंद्रात राखीव ठेवण्यात आल्या होत्या पुणे करारानुसार. म्हणून ऑप्शन क्रमांक पहिला जे आहे 18% हे बरोबर उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे मित्रांनो,
बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा सर्वप्रथम धर्मांतराची घोषणा कोणत्या ठिकाणी केली होती? ठिकाण विचारलेलं आहे मित्रांनो, की कुठल्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम धर्मांतराची घोषणा केली होती? ऑप्शन आहेत औरंगाबाद बैठी सभेत, दुसरा ऑप्शन आहे येवला सभेत, तिसरा ऑप्शन आहे मुंबई इलाका महार परिषदेत, तर चौथा ऑप्शन आहे मकरनपूर परिषदेत. तर मित्रांनो यापैकी जे ऑप्शन क्रमांक 2 आहे येवला सभा, येवला सभेत बाबासाहेबांनी सर्वप्रथम धर्मांतराची घोषणा ही केली होती. ही येवला सभा 1935 ला झाली होती आणि या सभेत सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली होती. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे बरोबर उत्तर आहे. समोरचा प्रश्न मित्रांनो, बाबासाहेबांनी मुंबई इलाका महार परिषद 30 मे ते 1 जून 1936 ला घेतली होती. तर ती येथे घेतली होती, म्हणजेच ती कुठे घेतली होती असा हा प्रश्न विचारलेला आहे. पहिला ऑप्शन आहे नायगाव मुंबई, दुसरा ऑप्शन आहे हैदराबाद, तिसरा ऑप्शन आहे नाशिक आणि चौथा ऑप्शन आहे पुणे. तर मित्रांनो पहिला ऑप्शन जे आहे नायगाव मुंबई येथे मुंबई इलाका महार परिषद 30 मे ते 1 जून 1936 ला झाली होती. म्हणून पहिला ऑप्शन जे आहे नायगाव मुंबई हे बरोबर उत्तर आहे. समोरचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणास प्रति आंबेडकर किंवा डेक्कनचे आंबेडकर म्हणून ओळखले जाते? ऑप्शन आहेत के एम मुन्शी, दुसरा ऑप्शन आहे व्ही एस व्यंकटराव, तिसरा ऑप्शन आहे विरा शिंदे आणि चौथा ऑप्शन आहे के एम पनिक्कर. तर मित्रांनो यापैकी जे ऑप्शन क्रमांक 2 आहे व्ही एस व्यंकटराव हे बरोबर उत्तर आहे, कारण व्ही एस व्यंकटराव यांनाच प्रति आंबेडकर किंवा डेक्कनचे आंबेडकर असे संबोधण्यात येते. समोरचा प्रश्न आहे मित्रांनो, खाली दिलेल्या मकरनपूर परिषदेबद्दल कोणते वाक्य बरोबर आहेत? म्हणजे योग्य वाक्य तुम्हाला निवडायचे आहेत. मकरनपूर परिषद जी झाली होती त्याच्याबद्दल जे वाक्य दिले आहेत खाली 3, त्यापैकी बरोबर वाक्य कोणकोणती आहेत ते तुम्हाला ओळखायचे आहेत. तर मित्रांनो पहिलं स्टेटमेंट आहे ही परिषद 1938 साली झाली होती. दुसरं स्टेटमेंट आहे मित्रांनो या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. आणि तिसरं ऑप्शन आहे ही हैदराबाद राज्यातील पहिलीच परिषद होती. तर मित्रांनो पहिलं जे ऑप्शन आहे ही परिषद 1938 साली झाली होती बरोबरच आहे, कारण 1938 लाच मकरनपूर परिषद झाली होती. दुसरं जे ऑप्शन आहे की बाबासाहेब आंबेडकर हे त्याचे अध्यक्ष होते हे सुद्धा ऑप्शन बरोबर आहे, कारण मकरनपूर परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि तिसरं ऑप्शन जे आहे हैदराबाद राज्यातील पहिलीच परिषद होती हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक जे 4 आहे मित्रांनो सर्व वाक्य बरोबर आहेत हे बरोबर उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे मित्रांनो, अयोग्य जोडी ओळखा. म्हणजे तुम्हाला अयोग्य जोडी ओळखायची खालीपैकी खाली 3 जोड्या दिलेल्या आहेत परिषद आणि त्यांचे वर्ष, त्यापैकी अयोग्य जोडी कोणती हे तुम्हाला ओळखायची आहे. पहिला ऑप्शन आहे मित्रांनो मुंबई इलाका महार परिषद 1936, दुसरा ऑप्शन आहे मकरनपूर परिषद 1938 आणि तिसरा ऑप्शन आहे तडवळे ढोकी परिषद 1939. तर मित्रांनो हे तिन्ही जोड्या आहेत वर्षानुसार हे बरोबर जोड्या आहेत. म्हणूनच यापैकी नाही, जे चौथ्या क्रमांकाचा ऑप्शन आहे यापैकी कोणतीही जोडी अयोग्य नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. समोरचा प्रश्न मित्रांनो, खाली दिलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाबद्दल कोणते वाक्य बरोबर आहे? म्हणजे बरोबर वाक्य तुम्हाला ओळखायचे आहे ते ओळखा. म्हणजे स्वतंत्र मजूर पक्षाबद्दल कोणते वाक्य बरोबर आहेत खाली दिलेल्यापैकी खाली 3 वाक्य दिलेले आहेत त्यापैकी कोणकोणते वाक्य बरोबर आहेत ते तुम्हाला ओळखायचे. पहिला ऑप्शन आहे मित्रांनो बाबासाहेब या पक्षाचे अध्यक्ष व खजिनदार होते. दुसरा ऑप्शन आहे मित्रांनो जनता हे या पक्षाचे मुखपत्र होते. आणि तिसरा ऑप्शन आहे मित्रांनो की हा पक्ष 1926 ला स्थापन झाला होता. तर मित्रांनो विचार केल्यास पहिलं जे ऑप्शन आहे बाबासाहेब या पक्षाचे अध्यक्ष व खजिनदार होते हे बरोबर आहे. दुसरं जे ऑप्शन आहे जनता या पक्ष हे या पक्षाचे मुखपत्र होते, तर जनता स्वतंत्र मजूर पक्षाचं मुखपत्र हे जनता होतं हे बरोबर आहे. आणि तिसरं जे ऑप्शन आहे हा पक्ष 1926 ला स्थापन झाला होता, तर हे ऑप्शन चुकीचं आहे मित्रांनो, कारण स्वतंत्र मजूर पक्ष हा 1926 ला नव्हे तर 1936 ला स्थापन झाला होता. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 जे हे चुकीचं आहे. तर जे बरोबर वाक्य ओळखायला सांगितलेली आहे त्यामुळं पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य हे दोनच वाक्य बरोबर आहेत, म्हणजेच उत्तर 1 आणि 2 असायला पाहिजे. तर मित्रांनो इथं ऑप्शन क्रमांक 3 जे आहे 1 आणि 2 हे बरोबर उत्तर आहे. समोरचा प्रश्न मित्रांनो, स्वतंत्र मजूर पक्ष हा कोणत्या वर्षी विसर्जित करण्यात आला होता असा प्रश्न आहे. स्वतंत्र मजूर पक्ष जो आताच आपण बघितला तो कधी विसर्जित करण्यात आला होता असा हा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन 1940, दुसरा ऑप्शन 1942, तिसरा ऑप्शन 1944 आणि चौथा ऑप्शन 1950. तर मित्रांनो 1942 ला स्वतंत्र मजूर पक्ष हा विसर्जित करण्यात आला होता आणि
या स्वतंत्र मजूर पक्षाच्या जागेवर शेड्यूल कास्ट फेडरेशन हे स्थापन करण्यात आलं होतं. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 जे आहे 1942 हे बरोबर उत्तर आहे. समोरचा प्रश्न मित्रांनो, दलित व बहुजनांच्या शिक्षणासाठी बाबासाहेबांनी ब्लँक मध्ये मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली होती. म्हणजेच पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही कोणत्या वर्षी स्थापन झाली होती असा दुसरा ऑप्शन मित्रांनो 1939, तिसरा ऑप्शन 1944 आणि चौथा ऑप्शन 1945. तर मित्रांनो यापैकी जे चौथा ऑप्शन आहे 1945 हे बरोबर उत्तर आहे. कारण बाबासाहेबांनी 1945 साली पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही स्थापन केली होती. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 जे आहे हे बरोबर उत्तर आहे. 1920 ला अस्पृश्यता निवारण परिषद कुठे घेण्यात आली होती? मित्रांनो 1920 ला जी एक अस्पृश्यता निवारण परिषद झाली होती ती कुठे घेण्यात आली होती असा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे महाड, दुसरा ऑप्शन आहे माणगाव, तिसरा ऑप्शन आहे नाशिक, चौथा ऑप्शन आहे मुंबई. तर मित्रांनो 1920 ला झालेला अस्पृश्यता निवारण परिषद ही माणगाव येथे झाली होती. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न असा आहे मित्रांनो की 1952च्या लोकसभा निवडणुकीत बाबासाहेब आंबेडकर हे कोणाकडून पराभूत झाले होते? पहिला ऑप्शन आहे बी.एन. राव, दुसरा ऑप्शन आहे पंडित नेहरू, तिसरा ऑप्शन आहे जे.बी. कृपलानी आणि चौथा ऑप्शन आहे नारायण कजरोळकर. तर मित्रांनो जे ऑप्शन 4 आहे नारायण कजरोळकर यांच्याकडून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1952च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 जे आहे नारायण कजरोळकर हे बरोबर उत्तर आहे. समोरचा प्रश्न मित्रांनो, बहिष्कृत हितकांनी सभेचे अध्यक्ष कोण होते? मित्रांनो खूप वेळा आपण असं बोलतो की बहिष्कृत हितकांनी सभा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली होती आणि तेच त्याचे अध्यक्ष असतील असं आपल्याला वाटतं, पण वास्तविक पाहता ते त्याचे अध्यक्ष नव्हते. म्हणून हा प्रश्न इथे दिलेला आहे. तर मित्रांनो पहिला ऑप्शन आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरा ऑप्शन आहे चिमणलाल हरिलाल सेटलवाड, तिसरा ऑप्शन आहे निवृत्ती जाधव आणि चौथा ऑप्शन आहे रुस्तमजी जिनवाला. तर मित्रांनो यावरती जे ऑप्शन क्रमांक 2 आहे चिमणलाल हरिलाल सेटलवाड हे बरोबर उत्तर आहे. कारण बहिष्कृत हितकांनी सभेचे हे अध्यक्ष होते. बाकीचे 3 ऑप्शन आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, निवृत्ती जाधव, रुस्तमजी जिनवाला हे तिन्ही सुद्धा बहिष्कृत हितकांनी सभेशीच निगडीत होते, पण अध्यक्ष हे चिमणलाल हरिलाल सेटलवाड हे होते. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 जे आहे हे बरोबर उत्तर आहे. समोरचा प्रश्न मित्रांनो, बहिष्कृत हितकांनी सभेने विद्यार्थ्यात शिक्षणाची गोडी निर्माण होण्यासाठी हे हस्तलिखित मासिक सुरू केले होते. म्हणजेच बहिष्कृत हितकांनी सभेकडून विद्यार्थ्यात शिक्षणाची गोडी तयार होण्यासाठी कोणते हस्तलिखित मासिक हे सुरू केले गेले होते? ऑप्शन पहिला आहे सरस्वती विलास, दुसरा ऑप्शन आहे दलित विलास, तिसरा ऑप्शन आहे जनता आणि चौथा ऑप्शन आहे मूकनायक. तर मित्रांनो यापैकी पहिला ऑप्शन आहे सरस्वती विलास हे बरोबर उत्तर आहे. बहिष्कृत हितकांनी सभेने विद्यार्थ्यात शिक्षणाची गोडी निर्माण होण्यासाठी सरस्वती विलास हे हस्तलिखित मासिक सुरू केले होते. ठीक आहे मित्रांनो. समोरचा प्रश्न आहे, खाली दिलेले वाक्य विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. पहिलं वाक्य आहे मित्रांनो, सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना 1946 साली झाली आणि दुसरं वाक्य आहे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना 1950 साली झाली होती. तर मित्रांनो ऑप्शन आहेत पहिले वाक्य बरोबर आहे पण दुसरं चुकीचं आहे, दुसरं ऑप्शन आहे दुसरे वाक्य बरोबर आहे पण पहिले चुकीचे आहे, तिसरं ऑप्शन आहे दोन्ही वाक्य चुकीचे आहेत आणि चौथा ऑप्शन आहे दोन्ही वाक्य बरोबर आहे. तर मित्रांनो यापैकी जे चौथा ऑप्शन आहे दोन्ही वाक्य बरोबर आहेत हे बरोबर उत्तर आहे. कारण सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना 1946 ला झाली होती आणि मिलिंद महाविद्यालयाची स्थापना ही 1950 साली झाली होती. म्हणून हे दोन्ही वाक्य बरोबर असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 जे आहे हे बरोबर आहे. तर मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि प्लीज नक्की व्हिडिओला लाईक करा. कारण तुम्ही लाईक केल्यानंतरच आम्हाला कळतं की आमच्या या व्हिडिओची क्वालिटीज कशा आहेत. लाईक कराल तर आमचा आत्मविश्वास नक्की वाढेल. आणि या व्हिडिओबद्दल काही तुम्हाला शंका असतील, कोणत्या प्रश्नाबद्दल तुम्हाला जर ऑब्जेक्शन असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि जर तुम्ही चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.